अचानक पाहुणे घरी आले का मग अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी थाली, मस्त अशी शेवभाजी आणि गॅस न पेटवता बनवलेला भात। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला छोटंसं एक वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। कांदा भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कांदा छान असा व्यवस्थित भाजला जातो। आता तुम्ही पाहू शकतात कांद्याला छान असा रंग आलेला आहे, लालसर असा कांदा हा भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा पूर्ण हा काढून झाल्यानंतर आता त्या तव्यावरती आपल्याला साधारण पाव वाटी इतपत खोबऱ्याचा किस टाकायचा आहे, किंवा असे बारीक बारीक खोबऱ्याची कापसुद्धा टाकून घेऊ शकतात। कमी ते मीडियम गॅसवरती छान असं खमंग हा खोबऱ्याचा किससुद्धा भाजून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा किससुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये। 1 ते 1.5 चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे। मी या ठिकाणी अख्खे धणे घेतलेले आहे। धणेसुद्धा मस्त खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। भाजून झाले का प्लेटमध्ये काढून घेऊ। खोबरं, धणे आणि कांदा तिघं साहित्य हे भाजून घेतलेले आहे, पूर्णपणे थंड झालेले आहे। आता त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या टाकते आणि 1 ते 1.5 इंच आल्याचे अशी बारीक बारीक काप करून तुकडा टाकलेला आहे। थोडी कोथिंबीर, अशी देठासकटच कोथिंबीर घेतली का भाजीची चव छान लागते। थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला लावून एकदम फाईन असं हे वाटण करून घ्यायचं आहे। असंच वाटण हे आपल्याला बाजूला राहू द्यायचं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे। आता जिरे मोहरी दोघं आपल्याला तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आहे। तर आपण ही मसाले भाजी करत आहोत, त्यासाठी अगदी थोडाशा तेलाचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे। तुम्हाला जर का तेल आवडत नसेल तर कमी जरी घातलं तरी काही हरकत नाही। तेलामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचा आहे। असं थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर आता मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे, म्हणून 2 चमचे गच्च भरून मिरची पावडर टाकते आणि चिमूटभर हळद टाकते। मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। पाव चमचा गरम मसाला टाकते। तुम्ही कोणताही गरम मसाला यामध्ये वापरू शकतात आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही गरम मसाला घालू शकतात। आता हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। मसाला भाजत असताना केव्हाही आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। गॅस कमीच आहे। मसाला हा मिक्सरच्या भांड्याला काही चिटकलेला असतो, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कढईमध्ये, जेणेकरून मसाले हे भाजत असताना कढईला करपणार सुद्धा नाही, लागणार सुद्धा नाही। आता ह्या मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटापर्यंत हा मसाला आपल्याला भाजू द्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी करून मसाला भाजला जात आहे तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया। तर हे राईस कुकरमध्ये मी आज तुम्हाला भात बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे राईस कुकर आहे। असं खाली याला बटन असते आणि इलेक्ट्रिक कुकर असते हे। तर आपण यामध्ये भात बनवणार आहोत। तर भात अगदी मोकळा आणि छान असा भात अगदी झटपट ह्या राईस कुकरमध्ये होत असतो। बटन चालू आहे, कुठे आपण स्पर्श केला, हातात पकडला, हात लावला तर अजिबात शॉर्ट वगैरे काही लागत नाही या राईस कुकरचा। असं मध्ये पातेल्यासारखं असते आणि खाली तुम्ही पाहू शकतात या प्रकारे असतं, अजिबात शॉर्ट लागत नाही। आता यामध्ये पातेला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। या मधल्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जर का भात बनवायचा असेल तर डायरेक्ट ह्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात, पण साधारण 4 ते 5 लोकांसाठी भात करायचा आहे, म्हणून या पातेल्यामध्येच पाणी टाकलं। साधारण 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारचं एखादी स्टँड खाली ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आता हे बटन चालू केलेलं आहे, पाणी गरम व्हायला लागलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पाणी गरम होत आहे। तोपर्यंत आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर भात लावते मी कुकरच्या डब्यामध्ये।
कुकरचा डबा घेतलेला आहे, जी आपली रेग्युलर जेवणाची वाटी असते भाजीची, त्याच वाटीने फक्त 1.5 वाटी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे. मी घेतलेला तांदूळ हा कोलम आहे. तुम्ही पाहू शकता कुकरच्या डब्यामध्ये तांदूळही कितपत हा दिसत आहे. आता हा तांदूळ घेतलेला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणून तांदूळामध्ये पाणी टाकते आणि हाताने चोळून हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ जास्तही आपल्याला चोळायचा नाही, तर अलगद हाताने अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे. हे पाणी काढते आता आणि त्यामध्ये नवीन पाणी टाकून 3 पाण्याने तांदूळ धुवून झालेला आहे. आता हा भात शिजण्यासाठी या तांदूळामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून घेतल्यावरती पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं 5 ते 6 थेंब इतपत तेल घालते. असं तांदूळाच्या वर 1 इंच पाणी येईल एवढंच पाणी तांदूळामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे खालच्या कुकरमधल्या आणि हा डबा अशा प्रकारे ह्या राईस कुकरमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही तांदूळाचं प्रमाण पाहू शकतात कुकरच्या डब्यामध्ये किती आहे आणि भात शिजल्यानंतरही पहा कितपत भात होणार आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भात किती वेळासाठी शिजवायचा आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. तोपर्यंत आपण गॅसवरती मसाला सुद्धा भाजण्यासाठी ठेवलेला होता, तो मसाला पाहूया. तुम्ही पाहू शकतात मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे. छान तरी सुद्धा सुटलेली आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे मसाला छान भाजल्यानंतरच भाजीसाठी यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना मात्र थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण 2 ग्लास पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे. भाजीला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि अशी 1 मिनिटापर्यंत उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे. गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे हा रस्सा. वरतून आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून, म्हणजेच कोथिंबीरची फक्त पानं धुवून चिरून घेतलेली आहे ते टाकलेले आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी गॅसची फ्लेम कमी करून जर का आपण भाजी शिजवून घेतली तर भाजीला रंगही छान येतो आणि मस्त तरीसुद्धा येते. आता हा रस्सा तयार झालेला आहे शेव भाजीसाठीचा. शेव घेऊया. साधारण 1 वाटी या ठिकाणी शेव घेतलेले आहे. तुम्ही जर का जळगाव खान्देश भागामध्ये राहत असाल तर अशाच पद्धतीचे शेव हे भाजीसाठी मिळत असतात. हे भाजीचे शेव घेतलेले आहे. हे थोडे कडकच असतात, म्हणजे जास्त मऊ होत नाही ते भाजीमध्ये टाकल्यावरती सुद्धा. गॅस अगदी कमी आहे. शेव टाकते आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. शेव टाकल्यानंतर भाजी ही जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर शेव जास्त शिजतील आणि मऊ पडतील. आता शेव घातल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दाखवत आहे. भाजी अशी थोडीशी पातळसर वाटत आहे, पण साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी थोडीशी थंड झाली का भाजीला घट्टसरपणा येतो. तोपर्यंत आपण भातसुद्धा पाहूया. भातालाही साधारण 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडते. तुम्ही पाहू शकतात डब्यामध्ये भात आपण तांदूळ किती शिजण्यासाठी ठेवलेले होते, तर आता मस्त असा डबा भरून हा भात झालेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा दाणा असा भाताचा झालेला आहे. मी तुम्हाला एखादिक दाणा दाबून सुद्धा दाखवते. छान असा शिजलेलाही आहे. कोणताही तांदूळ असो या राईस कुकरमध्ये, जुना असो नवीन असो किंवा कोणत्याही प्रकारचा असो, अगदी मोकळा मोकळा असा छान भात हा होत असतो. तर तुमच्याकडे जर का राईस कुकर असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भात त्यामध्ये करत चला. खूपच छान असा भात होतो. आता हे ऑन होतं म्हणजे चालू होतं. कुकर मी बंद करते, म्हणजे वरती बटन दाबलं का हे बंद होत असतं. आता हे बंद झालेलं आहे. लाईट आहे, पण आता त्याची जी तापण्याची प्रक्रिया असते ती थांबलेली आहे. आता यामध्ये गरम होणार नाही. बंद करायचं आहे. वरतून सुद्धा बटन आपल्याला बंद करून द्यायचं आहे. असं डबा जर का आपण राहू दिला या कुकरमध्ये तर साधारण 1 ते 1.5 तासापर्यंत सुद्धा असा भात छान गरमच राहतो. ती मोकळा मोकळा असा झालेला आहे. अजिबात कोणताही तांदूळ असला तरी थोडासा सुद्धा यामध्ये चिकटसर भात होत नाही. आता आपला मस्त मोकळा मोकळा असा भात झालेला आहे. भाजीसुद्धा झालेली आहे. चपात्या बाकी आहे, म्हणून चपात्या करून घ्यायची आहे. कणिक मळून घेतलेली आहे आणि पोळीसाठी लागणारा उंडा घालायचा आहे. जेवढी लहान किंवा मोठ्या साईजची तुम्ही पोळी करत असाल त्या साईजचे उंडा घ्यायचा आहे. असा मीडियम उंडा घेते. घेतलेला उंडा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. त्यानंतर पोलपाटावरती ठेवायचं आहे. वट्यावरती पोलपाट हे सटकतं, थोडंसं लाटताना ते सरकतं, म्हणून
रुमाल ठेवायचा आहे त्याखाली आणि अगदी छोटीशी अशी पारी लाटून घेतल्यानंतर तेल लावायचं आहे. पीठ वगैरे आतमध्ये मी टाकत नाही आणि जास्तही तेलाचा वापर करत नाही. अगदी हलक्या हाताने ही घडी अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायची आहे. त्यानंतर पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि मस्त अशी एकसारखी जास्त दाब न देता ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर मी कणिक अशी थोडीशी सैलसरच मळलेली आहे. तुम्ही जशी चपात्या तुम्हाला जमत असतील थोडीशी घट्टसर किंवा सैलसर तुम्ही कणिक मळून घेऊ शकतात. पण थोडी सैलसर जर का कणिक असली तर सैलसर कणिकच्या चपात्या ह्या छान अशा मऊ येतात. चपाती ही लाटून झालेली आहे. गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला होता, तवासुद्धा तापलेला आहे आणि गरम तव्यावरती चपाती आपल्याला टाकायची आहे. थोडं काही सेकंद चपाती एका साईडने शेकून घ्यायची आहे, नंतर पलटून घ्यायची आहे. चपात्या केल्या तर अगदी भराभर या होत असतात, तुम्ही पाहू शकतात. आणि मस्त अशा टम्म फुगता सुद्धा ह्या चपात्या. नवीन शिकणारे असाल तर उलथण्याने शेकून घ्या, शिकाऊ असाल तर हातानेही तुम्ही ह्या चपात्या शेकून घेऊ शकतात. अशी शेकली तर हाताला चटकेही लागत नाही. अशा प्रकारच्या मऊ लुसलुशीत ह्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे. तर आता आपण ताट लावून घेऊया. ताट घेते, ताटामध्ये भाजी सर्व करते. तुम्ही पाहू शकतात अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी अशी थोडी घट्टसर झालेली आहे. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी जातो आणि जशी घट्टसर ही भाजी आपल्याला वाढली जाते तशाच पद्धतीची ही भाजी आपण आज देवदर्शन किचनमध्ये बनवलेली आहे. अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी ही शेवभाजी. अचानक पाहुणे मंडळी आले किंवा आपल्याला घरीही खाण्यासाठी आपण ही भाजी, भात आणि अशी मस्त घडीची मऊ लुसलुशीत चपाती करून घेऊ शकतो.